आता आमचं दर्शन झालंय आणि खूप छान दर्शन झालं. तर मग जाऊ दे यायचं आईला. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आम्ही आळंदीला आलोय. आत्यान काकू आलेल्या होत्या. मामा तर आज सकाळीच गेले वापस, कारण घरची मग शेतीची थोडी परेशानी होत होती. त्यांना भिजवायचे वगैरे कामं होते, पाणी द्यायची शेतीला, त्यामुळे ते वापस गेले. पण मग आत्यान काकू होत्या आजच्या दिवस. म्हटलं चला त्यांना आळंदी दर्शन करून आणू. तर आळंदीत आलोय. आणि सानवी खूप बिमार आहे, पण त्यांच्यामुळं थोडी बरी आहे. आणि आत्यान ते आहे म्हणून ती मला जास्त नाही, माझ्याजवळ राहतसुद्धा नाही, मस्त खेळतीये. बघू आता दर्शनाला किती वेळ लागतो. तर तसं सकाळी नाश्ता वगैरे करून आलोय. आम्ही सकाळी आल्यामुळे फार अशी गर्दी नव्हती, पण 5 मिनटं तरी लाईनमध्ये उभं राहावंच लागतं दर्शनासाठी. आता खूप झालं तर 2-3 मिनटात आमचं दर्शन होऊन जाईल. आणि ऊन पण सध्या सकाळी आल्यामुळे एवढं नाही आहे आणि गर्दी पण खूप कमी आहे. आणि मंदिरामध्ये काही शूटिंग करायला अलाउड नाही आहे. तर इथे समोरच ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचा अभिषेक सुरू होता. तर त्याचे खूप मुखदर्शन झाले आणि त्यानंतर दर्शन पण छान झालं. आता आमचं दर्शन झालंय आणि खूप छान दर्शन झालं. तर नेहमी आम्ही येतो तर हे अजिबात मला असं बारीमध्ये लागून देऊन दर्शन घेत नाही, पण आज आत्यांते होते त्यामुळे ते काही म्हटले नाही. आता दर्शन झालंय आणि प्रसाद घेतला तर सानवी लाडू खाते. तर आत्यांते म्हटले मी परत प्रसाद घेते. तर बसलोय आता. आणि सकाळी लवकर आलो त्यामुळे अजिबातच काही असं गरमी वाटत नाही आहे. सानवी बिमार होती त्यामुळे मग सकाळीच आलो, कारण परत दुपारी ऊन तापायला लागलं की मुलांना आधीच बिमार येते, तर मुलांसाठी पण चांगलं नाही आणि आपल्यासाठी सुद्धा. आणि सकाळी असल्यामुळे एवढी गर्दीसुद्धा नाही आहे. हो, तुझ्या प्रसादाला दिली पण तो भेटलाच नाही ना. आवडला तुला प्रसाद? आवडला? हो का? त्या मागच्या बाबांना घाबरत येते, तिला वाटतं की काही करम, तेवढ्यानंतरी शांत बसली. हो का? आणि जाऊ द्या, काही नाही होत. तुमच्या काकूंना ज्ञानेश्वरी घ्यायची आता, बघू मिळते का नाही. तसे असतात इथं, लवकर मिळाली पाहिजे फक्त. काही गरज नाही मम्माची, फक्त गोड खायला द्या आम्हाला. चालता चालता खाणं सुरू आहे. मिळाली? हो का? सानू इकडे. इथे काहीतरी घेण्यासाठी थांबलेत आत्यान ते, आणि सानवीला दिलंय डमरू घेऊन. तरी तिला शोधायचंय, अजून काहीतरी घ्यायचंय मम्मा मला. काय घ्यायचं तुला? डॉक्टर सेट? डॉक्टर व्हायचं काय खरं? तिला डॉक्टर सेट घ्यायचा. आमच्या आत्या असल्या की तिच्या फरमाईशवर फरमाईश सुरू राहत्या. ती आम्हाला एवढी परेशान नाही करत, पण तिला माहिती आहे की आई आहे आपल्याला आपली साईड घ्यायला, तर जास्त भाव खाते. चला आता घर बघू. आता
देहूला जायचा प्लॅन आहे, पण बघू आता हे काय म्हणताय तर उन्हामुळेच नको वाटतं समोर जायला, पण बघू आता. गेल्यात आत्या शेवटी हातपाय तरी धुवून येते म्हणे. एवढं हिरवगार पाणी आहे. आता सानूचा नंबर आहे का? बस 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 बस. चप्पल ओली केली कधी? नाही नाही. पाय किती पाणी. दादाचा टाइमपास सुरू आहे इथं. चला या. आमच्या आत्याला इथे येऊन आंघोळ करायची होती इंद्रायणी नदीत, पण ते पाणी एवढं खराब होतं तर आम्ही नको म्हटलो. शेवटी त्यांनी म्हणे हातपाय तरी धुवायचे, मला चेहऱ्याला तरी लावायचं, तर धुतलेच शेवटी त्यांनी. आपल्याला नको वाटतं ते. तर आम्ही आळंदीहून डायरेक्ट देहूला आलेलो आहे आता. आणि आत्या फर्स्ट टाईम इथे येत आहे, या अगोदर आलेल्या नव्हत्या. तर मी आलेली होती मागच्या वेळी, ताईन ते आले होते तेव्हा. पण दर्शन छान झालं. आणि इथे सुद्धा आतमध्ये अलाउड नसतं शूटिंगसाठी, त्यामुळे काही मी शूट केलं नाही. आणि इथे आलो तर महाप्रसादाचा लाईनमध्ये लागलेलो आहे. महाप्रसाद सुरू होता तर म्हटलं घेऊन घेऊ आपण सुद्धा. आणि आत्यांची त्यांची तर खूप इच्छा असते, महाप्रसाद म्हणजे त्यांना खूप हे वाटतं. आता मोठ्या माणसांची श्रद्धा असतेच. त्यानंतर खूप गरम होत होतं, म्हटलं चला थंड छान उसाचा रस पिला. आणि हे बघा सानवीचं असिस्टंट पप्पा की परी, तर तिच्या पप्पांना ग्लास धरायला लावते आणि ती मस्त मजे घेऊ घेऊ उसाचा रस पिती. आणि खूप आवडतो तिला ज्यूस, उसाचा रस. मला वाटलं होतं ती खूप परेशान करेल, पण जास्त काही करत नाही आहे, कारण तिला ताप आलेला होता. पण आज ती एकदम ओके आहे. तर त्यानंतर आम्ही इथे दुसरीकडे आलो, देहूमध्येच आहे. तर 2 मिनटाच्या अंतरावर हे दोन्ही मंदिरसुद्धा. तर इथे असं म्हणतात की संत तुकाराम महाराज इथून वैकुंठ धामाला गेलते. तर इथे सुद्धा एक मंदिर आहे, तिथे संत तुकाराम महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. बस एवढंच आहे. आणि तिथे सुद्धा आतमध्ये शूट नाही केलं, बाहेरूनच तिथे गेलो आणि लगेच मग वापस निघालो. कारण आता तिथे महाप्रसाद घेतला होता, तर जेवणासाठी काही थांबायचं नव्हतं. तर आता डायरेक्ट घरी जाणार आम्ही. आणि यानंतर तुम्हाला उद्याचंच बघायला मिळणार, दुसऱ्या दिवशीचं. कारण आता खूप थकलो आहे गाडीत बसून जरी असलो तरी पण. आणि विशेष म्हणजे सकाळी नाश्ता करूनच आले, तर बाकी सगळी कामं तशीच पडलेली, तर अगोदर ती करणार घरी जाऊन. तुझं जायचं म्हटली ना आत्ता. आम्ही दोघं येऊ का? आम्ही नाही येत, तुझा ती नाही सोबत. हो का? आईन ते चालले आता नाही का? मग जाऊ दे यायचं आईला. का बरं? कुंभेफळला चाललो नाही, आईला त्यांना बसमध्ये बसून द्यायला चाललो. नाही मम्मी, आता रडणारे मॅडम. वापस फिरताना. हो, दादाला जायचं नव्हतं, अनिल जायचंय. हो ना? अन्विकला खूप करमलं होतं. आणि माझा अन्विक दादा रुसून बसलेला आहे, जायचं नाही म्हणून. बस येण्यासाठी बस स्टॉपला थांबलोय. आणि तोपर्यंत बघा आज्यांचे आणि नातीचे किती लाड सुरू आहेत.
खूप म्हणजे खूप मन धरून घेते तिसऱ्यांचं. छोटी आई, छोटी आई, मोठी आई, मोठी आई. त्यांना पण खूप करमलं यावेळी, कारण ती खूप छान बोलते आणि एवढं गोड बोलते की दुसऱ्याचं मन एकदम जिंकूनच घेते. तर आज आत्यान ते जाणार आहे. आता गेले आईन ते, हो ना. आम्हाला जायचं होतं आईसोबत. मम्मी तू पण चाला, नाही आपण पण जाऊ. तिला वाटलं सगळेच जाणार. गेली आई. रडणं सुरू येते आमचं आईसोबत जाण्यासाठी. तर बराच वेळ लागला, जवळजवळ अर्धा पाऊण तास थांबावं लागलं. बसच नाही आली लवकर. ज्या बसमध्ये जायचं होतं ती आता गेलेत आत्यांचे. तरी त्यांना पोहोचायला रात्री नाही पण संध्याकाळचे 4-5 वाजतीलच. आता 8:45ला गाडी लागली त्यांना. आता बघू किती वाजतात. तर आता करमल का सांगू आई गेली तर. आई होती तोपर्यंत अजिबात रडायचं काम नाही पडलं, परेशान नाही केलं, हो ना. आई सोबत जाण्यासाठी खुदखुद सुरू आहे आमची फक्त.